मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि भारताचा शत्रू तहव्वूर राणाला घेऊन एनआयए पथक दुपारनंतर दिल्लीत दाखल होत आहे। राणाच्या प्रत्यार्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यावर राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचं विशेष पथक अमेरिकेत दाखल झालं। राणाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे। राणासाठी मुंबई आणि दिल्लीत 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी एनआयए त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर मुंबईत आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवण्यात येऊ शकतं। तसंच मुंबई पोलीसही त्याची कोठडी घेऊ शकतात। तहव्वूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, आता काहीच वेळात तहव्वूर राणा भारतात दाखल होईल, त्याचं प्रत्यार्पण होतंय। भारतासाठी एक महत्त्वाची घटना आहे, घडामोड आहे। आणि आता आपण बघितलं की काही प्रश्नांची उत्तरं तहव्वूर राणाकडून अपेक्षित आहेत। कशा प्रकारे तपास होईल, कारवाई कशी असेल आणि घटनाक्रम कसा असेल दिवसभराचा? श्रुती, तहव्वूर हुसेन राणाला भारतात आणल्यानंतर सर्वात आधी त्याला एनआयए कस्टडीमध्ये घेईल, कोर्टात त्याची कस्टडी घेण्यात येईल आणि त्यानंतर चौकशीला सुरुवात होईल। प्रामुख्याने एनआयएला आणि भारताला तहव्वूर राणाकडून काय हवंय? 26/11 मधील त्याच्या रोल संदर्भात हेडलीनं स्पष्टपणे आपल्या डेपोजिशनमध्ये, टेस्टिमनीमध्ये कोर्टासमोर, जगासमोर राणाचा रोल काय होता हे सांगितलं। पण राणा हा एक मुख्य व्यक्ती आहे जो 26/11 हल्लाच नव्हे तर पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सी ISI, पाकिस्तानी आर्मी यांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि त्यांच्या सांगण्यावरूनच फक्त भारतामध्ये नव्हे तर डेन्मार्क, इतर देशांमध्ये देखील त्याने अतिरेकी घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता। म्हणून हा खूप मुख्य व्यक्ती आहे आणि याच्याकडून भारताला नावं हवी आहेत। 26/11 हल्ल्याचे खरे गुन्हेगार कोण होते? झकीउर रहमान लखवी, हफीज सय्यद, 10 आलेले अतिरेकी, हे सगळी नावं, अबू जुंदल, ही सगळी नावं कसाब आणि इतर आरोपींच्या सांगण्यावरून समोर आली। मात्र हे फक्त प्यादे होते। राणाला हे सगळं घडून आणण्यासाठी हेडलीचा हँडलर, राणाचा हँडलर कोण होता? अद्याप मेजर इक्बाल, मेजर अब्दुल रहमान पाशा, साजिद मीर, मिस्टर अली अशी 4-5 नावं समोर आली आहेत। मात्र खरी व्यक्ती, ज्या लोकांनी हे पूर्ण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन केलं, प्लॅनिंग मध्ये ज्याचा सहभाग होता, जे ISIचे मोठे अधिकारी आहेत, पाकिस्तानी आर्मी मधील मोठे अधिकारी आहेत, यांच्या संपर्कात राणा होता आणि म्हणून यांची नावं समोर आली। त्या नावांसंदर्भातला उल्लेख हा जर करतो, त्यांच्याबद्दलची माहिती देतो, तर निश्चितपणे भारताला मोठं यश मिळेल हे दाखवण्यासाठी की स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम पाकिस्तान कशा प्रकारे करतं, हे लष्कर तैयबाच्या बेस कॅम्प्स, अतिरेकी कॅम्प्सचा वापर ISI, पाकिस्तानी आर्मी, पाकिस्तानी सरकार कसं करतं, या सगळ्या बाबींची चौकशी या अनुषंगानं खूप महत्वाची असणार आहे। आणि म्हणून ज्या प्रकारे राणा भारतात आल्यानंतर राणाकडे जी माहिती आहे ती खूप महत्वाची असणार आहे आणि पाकिस्तानला एक्सपोज करण्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे। आणि म्हणून राणा संदर्भात हेडली 26/11 सोबतच पाकिस्तानचे आणखी काय काय प्लॅन होते? फक्त मुंबई हे प्लॅन नव्हतं, कारण एकाच वेळेला एकच स्थिती नाही, तर भारतामध्ये अनेक ठिकाणी हेडली आणि हा स्वतः गेला। केरळमध्ये, कोचीमध्ये गेला, पुण्यात हे गेले, जयपूरला गेले, दिल्लीला गेले। न्यूक्लिअर प्लांट यांचा टार्गेट होतं, न्यूक्लिअर प्लांटची रेकी हेडलीनं केली होती। त्या संदर्भात कशा प्रकारे घातपात किंवा हे कट रचलं गेलं, त्याच्यामध्ये कोण कोण होतं, वेगवेगळे प्लॅन्स त्यावेळेला काय होते, कोणत्या नवीन विंग्स लष्करच्या किंवा इतर अतिरेकी संघटन जे पाकिस्तानच्या सांगण्यावरून किंवा पाकिस्ताननं त्यांना उभं केलेलं आहे, त्यांच्याकडे काय नवीन प्लॅनिंग सुरू आहे, नवीन कोणते हत्यारे आली आहेत, अनेक गोष्टी याच्याकडे आहेत। आणि इतकंच नव्हे तर डिप्लोमॅटिक चॅनलच्या माध्यमातून असे एजंट्स, त्या बघा, तहव्वूर राणा हा एजंटच होता जो पाकिस्तानच्या एजन्सीसाठी काम करायचा कॅनडामध्ये जाऊन। आता यांनी भारतामध्ये रिक्रुटमेंट केली होती। ही जी एजन्सी यांनी उभी केली, तारदेवच्या AC मार्केटमध्ये हेडलीने कंपनी उभी केली, ही फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन कंपनी ही राणाची होती। इथं येऊन यांनी भारतामधील युवकांना सोबत जोडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून काय घातपात भारतात घडून आणले जातील। यामुळे ती लोक कोण होती, तो नेटवर्क कसा पुढे गेला, अनेक बाबी आहेत जे पाकिस्तान संदर्भात राणा समोर आणू शकतो आणि म्हणून ह्याच गोष्टी NIA याच्याकडनं घेईल। आणि म्हणून मला वाटतं की मुंबईत राणाला आणण्यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो, कारण NIA पूर्णतः या
नेटवर्क संदर्भात, मॉड्यूल संदर्भात, लष्कर, पाकिस्तानी आर्मी, ISI संदर्भातली पूर्ण माहिती घेतल्यानंतरच 26/11 खटला त्याच्याविरुद्ध मुंबईत चालवला जाईल. म्हणून NIAच्या कस्टडीमध्ये आल्यानंतर काही दिवस किंवा काही महिनेही लागू शकतात मला वाटतं. त्यानंतरच त्याला मुंबईला आणण्यात येईल. म्हणून हे सुरुवातीचे काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. आणि राणा काय काय बोलतो, पाकिस्तानला कसा एक्सपोज करतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल. खरंय गणेश, त्यामुळे तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण हे भारताच्या कूटनीतीचं एक मोठं यश आहे. त्याचबरोबर हे प्रत्यार्पण भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.